शेतकरी चळवळीतलं वादळ रविकांत तुपकर. अलीकडे चळवळी क्षीण होत चालल्या. अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या अंधारात शेतकरी सर्वसामान्य माणूस फार सैरभैर होऊन गेला आहे. मात्र या अंधाऱ्या वाटेवरती पणती होऊन प्रकाश पेरण्याचं काम एक कार्यकर्ता करतो आहे. सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात गेली 20 वर्ष जीवाची पर्वा न करता निधळ्या छातीने हा शेतकरी योद्धा लढतोय. चळवळीतील अंधारलेल्या वाटेवर प्रकाश पेरू पाहणाऱ्या या योद्ध्याचं नाव अर्थातच रविकांत तुपकर. परिस्थिती आणि नियतीचे वार झेलत अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला हा युवा योद्धा गेल्या 2 दशकांपासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीला समर्पित झाला आहे. असं एक आंदोलन नाही जे या वाघाने केलं नाही, आणि असं एकही गाव नाही जिथे रविकांत तुपकर हे नाव नाही. शेतकऱ्यांसाठी मरेस्तोवर व्यवस्थेचा मार खाणारा, पोलिसांचे वार झेलणारा, तुरुंगात जाणारा, एवढंच काय प्रसंगी तडीपारही होणारा, पण तरीही न खचता न झुकता पुन्हा पेटून उठणारा आणि युवा पिढीचा आणि शेतकरी चळवळीचा संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा होणारा हा नेता अशी कळवळ्याची जाती या उक्तीप्रमाणे स्वतःला वाहून घेतोय. ना कुणाची फसवणूक, ना कुठे भ्रष्टाचार, अगदी प्रामाणिकपणानं चळवळीचं व्रत पाळत क्षणार्धात लाल दिव्याच्या गाडीला लाथ मारून सत्तेला फाट्यावर मारणारा हा अवलिया चळवळीसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून आंदोलन करतोय. स्वतःचे आयुष्य समाजासाठी जगणारा, लढणारा असा योद्धा जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे समाजाचे संवेदनशील घटक म्हणून रविकांत तुपकर यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आमच्या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत. शेती मातीसाठी लढणाऱ्या या शेतकरी योद्ध्याला शंभूराजे प्रतिष्ठानचा त्रिवार सलाम आणि आभाळभर शुभेच्छा.